नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, दासीला एक कमेंट आली. कमेंट अशी आहे की जीवनात जी दुःखे प्रॉब्लेम्स येतात ते मनुष्याच्या पूर्वजन्मातील पापकर्म असल्यामुळे की अदर देवी देवतांचा कोप होतो असे लोक म्हणतात. आता आपण बघतो की दासी अशा विषयाला जास्त हात घालत नाही. तर सद्गुरू माताजींचा हा आदेश आहे की आपण स्टेजवरून म्हणा किंवा साईड सेवेतून सुद्धा की आपल्या विचारामध्ये ह्या मूर्तीपूजेला विरोध म्हणा, अगर मूर्तीपूजेविषयी सुद्धा बोललं जाऊ नये असं सद्गुरू सांगतायत. आता ह्या कमेंट मधून दासीला वाटतंय की जे ब्रह्मज्ञानी आहेत, म्हणजे जे पक्के सत्संगी आहेत, त्यांना हे कळायला पाहिजे की नेमकं याचं उत्तर काय आहे. दासी यातून एकच सांगायचा प्रयत्न करेल की आपण कोणाचीही मन नाही दुखवू शकत. कोण जर करत असेल आणि आपण त्याला विरोध नाही करू शकत का, तर माझा सद्गुरू सुद्धा करत नाही. फक्त सद्गुरू काय सांगतायत की आम्ही जे करतोय ना, बाबाजी सुद्धा हरदेवानी मध्ये म्हणतात की जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी है. पण आम्हाला ब्रह्मज्ञान झाल्यापासून आमचं काय चालूय माहितीये, आम्ही दुसऱ्यामध्ये दोषच शोधायला लागलो की हा असा आहे. बघा, सांगितलंय ना मूर्तीपूजा करू नये, किंवा मूर्तीपूजा केल्यानंतर आपल्याला काहीच भेटत नाही, तो काही खरा देव नाही. आपल्याला फक्त हेच आपल्या डोक्यात बसले की मी करत नाही ना, बाकीच्यांनी सुद्धा करूच नाही. पण यातून कुठेतरी दासी बाजूला येण्याचा प्रयत्न करेल की आपण अशी भावना न ठेवता कोणाचं तरी मन दुखवू नये अशी भावना माझी झाली पाहिजे. का तर हे करणं किंवा न करणं हे भक्तीचं लक्षण नाही हो. भक्ती त्याही पेक्षा पुढे जाऊन आहे. एके ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. म्हणजे ज्या ज्ञानानं मला अहंकार येत असेल किंवा ते ज्ञान घेतल्यानंतर मला वाटत असेल की मी ब्रह्मज्ञानी आहे, मग असं जर कुठलं काय होत असेल तर मला ते ब्रह्मज्ञान सुद्धा नको. मला फक्त तू देव आणि मी भक्त एवढंच पाहिजे. मग ती आहे कुठंतरी भक्ती. बाबाजी एके ठिकाणी म्हणतात ना की समर्पणावी न भक्ती माझी अनिक चाले ना युक्ती, भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती. भक्ती म्हणजे फक्त आणि फक्त समर्पण चालतं. आणि आपल्याला सद्गुरूनं पहिल्याच प्राणामध्ये शिकवून दिलेलं आहे की तन मन धन ईश्वराची देणगी, त्याला ईश्वराचंच मानायचंय, त्याचा अभिमान करायचा नाही. हे आहे सगळं काही समर्पण आहे. पहिल्या प्राणामध्ये सगळं काही आपल्याला भले वाटत असेल ते फक्त बोलण्यापुरतं आहे, पण जर ते खरंच आपण मनापासून जर समर्पित केलेलं असेल तर आपल्याला ही काही लोभ म्हणा, दुःख म्हणा, ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतायत ना, सुख दुःख येतंय ना, ते आपल्याला तो तेवढा त्रास देणार नाही की जेवढा आपण ह्या सत्संगमध्ये येण्या अगोदर किंवा ब्रह्मज्ञान घेण्याच्या अगोदर आपल्याला होत होता. का तर जे येतंय जातंय, जी माया येती जाती, ती भगवंतानंच मला दिलेली होती आणि भगवंतच घेऊन गेला किंवा भगवंतालाच अर्पण केली, तर मला दुःख होण्याचं काही कारणच नाही. शहंशाहजी एके ठिकाणी म्हणतात की एक दोन हे नाही चुकले, चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही करीती नामाचा उच्चार. मनमार्गाने निजबुद्धीला मार्गी उलट्या लावेले, तरे तरेच्या घडवून मूर्ती कैक देव करुणी बसली. सूर्य चंद्र ज्याने बनविले, दीप तयाला दाखविती, सुगंध ज्या स्वामीने बनविला, धूप जाळीती त्या पुढती. कर्मकांड अंधारा माझी, चाले आंधळा कारोबार, नैवेद्य दाविती तयाला, जो जगताचा असे दातार. सीमा याला घालू पाहती, असीम जो आहे जगती, परमेशाच्या भेटीसाठी आपणची धोका खाती. कल्पितैसे महाल बनविती, पायावरती स्वप्नांच्या, म्हणे अवतार दया कर स्वामी, जीवावरी या जगताच्या. म्हणजे शहंशाहजीला ह्यातून काय सांगायचंय की माणसं कुठल्या तरी लोभापायी की भगवंता मला हे मिळू दे, मी तुला ते करील, म्हणून जी लोक अज्ञानापोटी कुठलीही कामं करतायत ना, त्याच्यावर शहंशाहजीला दया येते आणि या परमेश्वराजवळ त्यांच्यासाठी मागणं मागतायत. मग कुठंतरी आम्हाला ब्रह्मज्ञान झालं आणि आम्ही अशी लोक जर बघायला लागलो तर आमच्या मनामध्ये कोणती भावना येते की बघा हे लोक चुकीचं करतायत, आम्हाला खरं कळालंय पण यांना अजून खरं कळालेलं नाही. मग याबद्दल आम्हाला कुठेतरी तळमळ वाटते का आम्ही त्याच्यावर हसतो. तो भाव महत्वाचा आहे बरं का. तर भगवंत
आपल्याला सांगितले की भगवंताचा सीसीटीव्ही कॅमेरा 24 तास माझ्यावर आहे. मग भाव भगवंताला कळतो. मग आज माझ्या मनामध्ये काय भाव आहे दुसऱ्याबद्दल, अज्ञानी लोकांबद्दल, ज्यांच्यापर्यंत अजून हे ब्रह्मज्ञान पोहोचलेलं नाही त्यांच्याबद्दल. आज सद्गुरू मला त्यांच्यातून वेगळं व्हायला सांगत नाहीत, उलट या माझ्या ज्ञानाचा प्रचार प्रसार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्यांच्यामध्ये जाऊन बसायला सांगतायत. आपण ज्यावेळेस सत्संगचे कार्यक्रम घेत असतो, मग निमित्त काही असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं नामकरण असेल, सद्गुरू म्हणतायत की ह्या गोष्टी तुम्ही दारात सत्संग ठेवा, तुमच्या गल्लीमध्ये सत्संग भरवा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवा. बोलवताना काय सांगणार तुम्ही की आमच्या इथं सत्संग आहे, या. कोणी येणार नाही सत्संग आहे म्हणल्यानंतर, की आमच्या इथं देवाची चर्चा आहे, देवाबद्दल काहीतरी 4 शब्द सांगितले जातील, तुम्ही या. अशा पद्धतीने सांगायचंय. पण आम्ही नाही तसं करत. आम्ही सत्संगला जातो, आम्ही सत्संग, आमच्या सत्संगमध्ये असं, आमच्या सत्संगमध्ये तसं, आमच्या इथं हे चालत नाही, आमच्या इथं ते चालत नाही, असं करून कुठंतरी आम्हीच आमच्या सत्संगचा आणि निरंकारी मिशनचा अपप्रचार करतोय. जास्ती थोडंसं जास्त बोलते, पण क्षमा करा. का तर जे खरं आहे ते खरंच आहे, कुणाला पटेल अथवा न पटेल. का तर सद्गुरू सांगतायत की मी कुठेतरी वेगळा आहे हे दाखवून देऊ नका, मी तुमच्यातलाच आहे. जे ज्ञान मला झालंय ते तुम्हालाही होऊ शकतं. म्हणजे तो खरा देव, त्याला संतांची उदाहरणं द्या. संत रामदास स्वामी सांगतायत की नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरुणी प्रेमा. ज्यांच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ते आधी ओळखले पाहिजे, मग त्या देवाला ओळखा. माझा जन्म कशासाठी झालाय? फक्त ही गाडी बंगला घर वगैरे बांधण्यासाठी नाही झालेला. रे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी माझा जन्म झालाय. हे आपण कुठेतरी आपल्या मित्र परिवाराला, संबंधीला, पाहुण्या रावळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. या उलट मी सत्संगी आहे, मला ब्रह्मज्ञान मिळालंय, या बाकीच्यांना अजून ते मिळालेलंच नाही, त्यांना आपण सांगितलं तरी ते घेत नाहीत, त्यांचं ते नशिबातच नाही, हे सगळं म्हणून कुठेतरी मलाच या ज्ञानाचा अहंकार तर येत नाही ना. का तर हा अहंकार एवढा सूक्ष्म असतो देवा, स्वतःची स्वतःला सुद्धा कळत नाही स्वतःमध्ये आलेला. त्यामुळे या अहंकारापासून खरंच स्वतःला लांब ठेवणं खूप कठीण आहे बरं का. आपण कितीही म्हणत असू माझ्यामध्ये अहंकार नाही, पण तो अहंकार असतो, तेवढ्या सूक्ष्म रूपामध्ये असतो, प्रत्येकामध्ये असतो. पण कुठंतरी मला त्याला हळूहळू दूर करायचं. का तर म्हणतात ना की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. मग आज ब्रह्मज्ञान घेऊन आपण संत झालो, सद्गुरूनं मला ब्रह्मज्ञान दिलं, सद्गुरू आज मला संत म्हणतायत, तर माझी कर्म संतांसारखीच पाहिजे, माझं मन तेवढं स्वच्छ संतांसारखंच पाहिजे, माझी भावना इतरांप्रती संतांसारखीच पाहिजे. आता संतांची भावना कशी होती? दुसऱ्याकडून जर चुका होत असतील तरी सुद्धा संतांना तरमळ वाटत होती, का तर याची सजा ह्याला मिळणार आहे. जसं की कमेंटमध्ये विचारलं होतं की ही पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ असतं का इतर अदर देवी देवतांचा कोप असतो? देवी देवतांचा कोप होतो असं नाहीत असे म्हणणार, पण हे सगळं नक्कीच आपल्या पूर्वजन्मीच्या म्हणा अगर या जन्मीच्या कर्मामुळेच होतं. जसं की घरामध्ये एके दिवशी स्वयंपाक करत करत विषय निघाला हसत हसत. मुलगी म्हणाली, गोरगरिबांची लेकरं खिडकीतून दिसत होती तिला, अगदी झोपडीत आमच्या पाठीमागे राहतात, जास्ती त्यांच्या समाजाचं नाव नाही सांगणार, पण ते राहतात, अगदी झोपड्या असतात, उघड्यावर झोपलेले असतात. मुलगी त्यांना बघत बघत म्हणाली की आई, हे एवढे जी गरीब परिस्थितीमध्ये आता जन्माला आलेत, त्यांचं पण काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म असेल का? अशी सुद्धा विचारात पडली. हो कदाचित असू शकतं, का तर मला पण नेमकं माहित नाही की गरीब परिस्थिती श्रीमंत परिस्थितीमध्ये सुद्धा काही कर्माचा भाग असू शकतो, का तर असणारच, का तर सगळं काही कर्मामुळेच होतं. तर मुलगी म्हणाली की आज जो अंबानीचा नातू आहे ना, त्याने किती छान कर्म केले असतील म्हणून तो अंबानीचा नातू झाला. हे सगळं विषय वेगळा आहे सत्संगतजी, पण सांगण्याचा भाव एवढा आहे की आपली कर्म खरंच खूप मॅटर करतात, खरंच. का तर फक्त अंबानीचा नातू व्हावा याच्यासाठी चांगलं कर्म नाही आपल्याला करायचंय, का तर मला ह्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी चांगलं कर्म करायचं. दासी एका खेडेगावी सत्संगसाठी गेली होती, त्यावेळेस एका बहिणजीला सहज विचारलं की तुम्ही सत्संगला कसं काय जुडलात? त्यावेळेस बहिणजी म्हणल्या की घरामध्ये खूप सासुरवास होता आणि सत्संगमध्ये असं लांबून ऐकायला भेटलं
की सत्संगमध्ये आल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. नको आता ही घर प्रपंच हा त्रासच नको, आता मला मुक्ती पाहिजे म्हणून मी सत्संगला आले. म्हणलं किती छान कारणाने ह्या सत्संगला आल्या हो. नाहीतर आम्हाला फक्त गीतं चांगली वाटायला लागली, कोणीतरी बोललेलं चांगलं वाटायला लागलं म्हणून आम्ही सत्संगला आलो. आणि ह्या खरंच रिअल कारणामुळे सत्संगला आल्या, काही का असेना. दासीचा सांगायचा भाव एवढाच आहे की सत्संग काय आहे त्याचा चुकीचा अपप्रचार आपल्याकडून होतोय, तो कुठेतरी होऊ नये. सत्संग म्हणजे काही वेगळं नाही. आपण सगळेजण सांगतो की सत्संग म्हणजे एक किंवा निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे, हे आहे ते आहे. शब्द भले भले मोठे मोठे वापरतो हो, पण त्याचा अर्थ जर विचारला तर आपल्यालाच कळत नाही. अध्यात्म म्हणजे काय जर आपल्याला विचारलं तर आपल्यालाच त्याचं उत्तर देता येणार नाही. मग आपण काय मोठ्या गोष्टी मारतो. सांगायचा भाव एवढाच आहे की आपण काही वेगळे नाहीत, आपणही त्यांच्यातलेच आहेत, तेही आपल्यातलेच आहेत. फक्त हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान मला इतरांपर्यंत कसं पोहोचवता येईल हा प्रयत्न माझा असला पाहिजे. दासी काही एवढी महान नाही की या कमेंट मधून, या गोष्टीवरून तुम्हाला बरंच काही स्पष्टपणे सांगू शकेल. पण जसं जमल तसं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमेंटचं उत्तर फक्त एवढंच आहे की जे काही होतं ते फक्त आणि फक्त आपल्या कर्मामुळे होतं. आणि एवढं सांगायला एवढा वेळ निघून गेलेला आहे. असो, दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला, कमेंट करायला विसरत जाऊ नका. आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरत जाऊ नका. यापुढं दासी पुढचा व्हिडिओ नक्कीच 2-4 दिवसामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. दासीला शेतातल्या कामामुळेही दासीच्या मागे खरंच खूप लोड असतो, त्याच्यामुळे दासीला व्हिडिओ टाकायला जरा उशीर होतोय, माफ करत जा. दासीला जमल तसं दासी प्रयत्न करत असते. काही चुकत असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करा. प्रेमाने बोला. धन्यवाद.